जुन्नर तालुका हा टोमॅटो पिकाचा हब असून या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या शेतात उन्हाळी हंगामाकरता टोमॅटो पिकाची लागवड केली। पण या भागात वादळी वारा आणि गारांसह पाऊस पडला। या अवकाळी पावसामुळे उभ्या टोमॅटो पिकाचं नुकसान झालं, त्यामुळे टोमॅटो पीक पाण्यात गेलेलं आहे। जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या जोरदार अवकाळी आणि गारांच्या पावसामुळे शेतकऱ्याचं पीक अक्षरशः पाण्यात गेलं असून शेतकऱ्याच्या अपेक्षांची माती झालेली पाहायला मिळते। आपण या ठिकाणी पाहू शकताय, हे टोमॅटोचं शेत आहे आणि या टोमॅटोच्या शेतामध्ये पूर्णतः पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर हे टोमॅटोचं नवं शेत आहे। या टोमॅटोची अजून तोडणी झालेली नाही आणि टोमॅटोने लगडलेलं हे पूर्ण शेत मात्र या टोमॅटोच्या पिकाला काल गारपिटीच्या पावसाने झोडपून काढलंय। ही टोमॅटो ज्यात आपण या ठिकाणी पाहू शकताय, मोठ्या प्रमाणाने या पिकाला टोमॅटो लगडलेत। मात्र ह्या टोमॅटोला गाराने झोडल्यामुळे या टोमॅटोवरती काळी टीक पडण्याची शक्यता असून या पिकालाही गारपिटीच्या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत आहेत टोमॅटो उत्पादक शेतकरी। आजी, काय सांगाल, नक्की काय झालं, कशा पद्धतीने काल पाऊस पडला? अहो, या काही की पाऊस आला म्हणजे अवघीच पाऊस आला म्हणजे आम्हाला काही वाटलं नाही का आज पाऊस येईन म्हणून साठी, आणि आम्ही आपलं असंच राहिलो, काय झाक नाही पाक नाही काय नाही। आता शेतामध्ये पण यायला मार्गच नाही पार कशाला, आणि अशी तामट बिमट पार जसे बांधल्यात बिनल्यात तर पार असं नुसतं पडून बिडून गेले शेतामध्ये गुडघ्याच्या वरवर पाऊस, आणि सगळे पाणीच पार काय करावं काय नाही, धान्य धुन्य सगळं भिजून भिजून गेलेले, आणि तामटाचं तर पार बहुतेक नुकसान लयचे म्हणजे लयचे पार ही ही टोमॅटो तोडली होती आता तू पहिलाच तोडायला? पहिला अजून आताच तोडायला, आजच तोडायची होती, हाताळायची होती पहिल्यांदाच, आणि असं झालंय पावसाचे नुकसान। आता हा जो पाऊस झालाय त्यामुळे या टोमॅटोला काय परिणाम होईल, टोमॅटोच्या बागाचं कशा पद्धतीने याचं पुढे भविष्य राहील? काय भविष्य असं वाटतच नाही भविष्य राहील आता। त्याला हेच झालंय गारपेटेच पडलंय, त्याच्यावरती बुराक पडतात का सडतात का काय होतात त्याचं काही सांगतात येणार नाही। किती खर्च आहे, भांडवली खर्च या बागाला? समज लाख 1.5 लाख 2 लाख रुपये केलाय, मग एवढा सगळ्यात पार 2 अडीच 3 लाख। आता एवढे खर्च करायचा म्हणजे सोपं असते का ते? आता महागाईच्या दृष्टीनं काय करावं काय नाही असं आम्हाला काय असं वाटत, काय करावं एवढा पैसा घालून याचा उपयोग नाही काही। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे।